नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाची आपण चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि महात्मा गांधी यांचे आधुनिक राजकीय विचार याविषयी आपण चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे राजकीय कार्य, त्यांचे आधुनिक विचार याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. विद्यापीठाच्या सिलेबसप्रमाणे आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सेक्युलरिझम, डेमोक्रेटिक सोशलिझम, नॅशनलिझम अँड इंटरनॅशनलिझम या महत्त्वपूर्ण विचारांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरूंचे हे विचार जाणून घेण्याआधी आपण त्यांच्या जीवनकार्याविषयी, त्यांच्या एकूण अल्पपरिचय आणि प्रास्ताविक आपण जाणून घेऊया. कारण कोणत्याही विचारवंतावरती, त्याच्या विचारांवरती आणि त्याच्या कार्यावरती त्याला आलेली जे अनुभव असतात, त्याच्या जीवनात घडलेल्या विविध घटनाक्रम असतो, त्यांचा प्रभाव हा त्याच्या जीवनकार्यावर निश्चित दिसून येतो. आणि म्हणून पंडित नेहरूंचा अल्पपरिचय आपण सुरुवातीला जाणून घेऊया. खरं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म आपल्याला माहिती आहे, अलाहाबाद येथे झालेला होता. 14 नोव्हेंबर 1889 रोजी एका उच्चभ्रू आणि संपन्न अशा काश्मीरी ब्राह्मण घराण्यात त्यांचा जन्म झाला. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिन आपण बालदिन म्हणून देखील साजरा करतो. आता नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू हे त्यावेळचे काँग्रेसमधले एका अग्रगण्य नेत्यांपैकी एक होते. आणि त्यामुळे बालपणी आपल्या व्यक्तिमत्वावर आणि विचारांवर ज्यांनी छाप टाकली आहे अशा दोन व्यक्ती म्हणजे एक महात्मा गांधी आणि दुसरे त्यांचे वडील ते म्हणजे मोतीलाल नेहरू, ह्या दोन व्यक्ती होत्या. अशी स्वतः त्यांनीच म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनीच नोंद केलेली आपल्याला दिसून येते. आनंद भवन म्हणजे हिंदू, मुस्लिम, इंग्रजी अशा तिन्ही संस्कृतींचं समन्वय केंद्र होतं त्यावेळी. आणि त्यामुळे जवाहरलाल नेहरू यांच्यावर त्यांच्याही नकळत अगदी उदारता किंवा ज्याला आपण सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता ह्या गुणांचे संस्कार होत गेले. त्याचबरोबर राष्ट्रभावनेचाही वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. पंडित नेहरूंचं प्राथमिक शिक्षण तसं बघितलं तर ते प्राथमिक शिक्षणासाठी शाळेत गेलेच नव्हते. घरी शिक्षक येऊन त्यांना शिकवत होता. फर्डिनंड डी ब्रुक्स हे त्या शिक्षकांपैकी एक शिक्षक होते. स्वतः ते निष्ठावंत थिओसॉफिस्ट असल्यानं त्यांची पंडित नेहरूंवर बऱ्याच प्रकारची छाप आपल्याला पडलेली दिसून येते. हे स्वतः पंडित नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या सहवासानेच नेहरूंना वाचनाची गोडी लागून पुढे मग स्कॉट, डिक्सन्स, थॅकरे हे ज्या काही प्रभूती आहेत यांच्या कित्येक कादंबऱ्या, H.G. वेल्स असेल, मार्क ट्वेन असेल, शार्लॉक होम्स असेल आदींचं लेखनही पंडित नेहरूंनी वाचून काढलेलं आपल्याला दिसून येतं. विज्ञान आणि थिओसॉफी यांचाही खोल असा संस्कार ब्रुक्स यांनीच पंडित नेहरूंवर केला होता. आणि त्यामुळे 13व्या वर्षी थिओसॉफिकल सोसायटीचे सभासद नेहरू झालेले दिसतात. वयाच्या अगदी 13व्या वर्षीच खुद्द ॲनी बेझंट यांनीच त्यांना त्याची दीक्षा दिलेली होती. मात्र फार काळ ते तिथे राहिले नाहीत. त्यानंतरचा त्यांच्यावरील महत्त्वाचा जो प्रभाव होता नेहरूंवर तो म्हणजे रशिया आणि जपान यांच्या युद्धाचा झालेला होता. जपान्यांच्या विजयाने त्यांना अत्यंत महत्त्वाच्या प्रेरणा मिळालेल्या होत्या. जपानसंबंधी मिळेल ते साहित्य त्यांनी वाचून काढलं. आणि स्वतः पंडित नेहरू असं म्हणतात
की राष्ट्राभिमानाच्या विचारांनी माझं अंतःकरण भरून येऊन हिंदुस्थान आणि आशिया खंड युरोपच्या दास्य शृंखलातून कसं मुक्त होईल या विचारांचं चक्र माझ्या डोक्यात फिरू लागले. विरोचित कामे मी करत आहे, हातात तलवार घेऊन मी हिंदुस्थानासाठी लढत आहे, त्याला मुक्त करीत आहे, अशी स्वप्न मला पडू लागली, असं नेहरूंनी म्हटलेलं आहे. पुढे मे 1905 पंडित नेहरू शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तिथेच शिक्षणास समवेत राजकारणातही त्यांना रुची निर्माण झाली आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे ते आकर्षित झालेले दिसतात. गॅरिबाल्डीची पुस्तकं त्यांनी त्याच काळात वाचून काढली आणि त्यांची राष्ट्रभावना अधिक बळावली. हिंदुस्थानात स्वातंत्र्यासाठी अशीच शौर्याची कृत्य व शर्थीचे लढे चालू असल्याची स्वप्न ते पाहू लागले. 1907 साली त्यांनी केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजात प्रवेश केला आणि भारतीय राजकारणावर त्यांचं मात्र बारीक लक्ष असायचं त्यावेळेस देखील. केम्ब्रिजमधल्या हिंदी लोकांचे मजलिस नावाचं एक मंडळ होतं आणि तिथे राजकीय विषयांची चर्चा होत होती. पण त्याहीपेक्षा मोतीलाल नेहरूंच्या पत्रांद्वारे भारतीय परिस्थितीचं यथार्थ ज्ञान पंडित नेहरूंना अगदी परदेशात असताना देखील होत होतं. नेमास्तांपेक्षा या कालखंडात नेहरू जहालांनाच विचारांनी अगदी जवळचे होते. सन 1910 साली त्यांनी पदवी घेऊन केम्ब्रिज सोडलं आणि पुढे 1912 साली ते बॅरिस्टर देखील झाले. केम्ब्रिजच्या या वास्तव्याचा ठसा त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि एकूणच विचारांवर आपल्याला कायम टिकलेला दिसून येतो. पुढे त्यांनीच हे स्वतः कबूल केलं की माझ्या मनोवृत्तीचा घाट पुष्कळसा इंग्रजी वळणाचाच आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये शाळेत व विश्वविद्यालयात शिकत असताना ज्या मानसिक सवयी आणि इतर देशांच्या गुणावगुणांच्या व जीवनाचं मोजमाप करण्याच्या ज्या वृत्ती माझ्या अंगी भिनल्या त्या प्रयत्न केल्या तरी दूर होणं शक्य नाही. राजकारणाव्यतिरिक्त इतर बाबतीत इंग्लंड व इंग्लिश लोक यांच्याकडेच माझ्या मनाचा ओढा राहिलेला दिसून येतो, असं स्वतः नेहरू सांगतात स्वतःबद्दल. पुढे सन 1912 साली पंडित नेहरू हे मायदेशी परत आले. बॅरिस्टरचा व्यवसाय सुरू केला त्यांनी, पण त्यात त्यांचं मन रमेना. काँग्रेसच्या कार्यात ते भाग घेऊ लागले, परंतु मवाळांच्या राजकारणात त्यांना उत्साह येत नव्हता. माझ्या मते राजकारण म्हणजे परकीय सत्तेविरुद्ध चालवलेली लढाई किंवा त्या लढाईची राष्ट्रीय चळवळ होय आणि अशा चळवळीला तात्कालीन राजकारणात वाव नव्हता आणि त्यामुळे ॲनी बेझंट असतील किंवा लोकमान्य टिळक यांच्या होमरूल चळवळीचे म्हणूनच त्यांनी अत्यंत मनापासून स्वागत केलेलं दिसून येतं. पुढे सन 1916 नाताळाच्या काळात लखनौ काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी त्यांची महात्मा गांधीजींशी पहिली भेट झाली. कारण गांधीजी नुकतेच भारतात आलेले होते आणि दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या कार्याबद्दल नेहरूंना अत्यंत आदर होता. नेहरूंचे गांधीजींशी अनेक विषयांशी संबंधी मतभेद असले तरी ते कधीच नष्ट होऊ शकले नसले तरी देखील गांधींनी नेहरूंच्या विचारांवर अत्यंत खोल असा ठसा उमटवला हे वारंवार आपल्याला प्रत्ययास येतं. सन 1920 सालापर्यंतचे त्यांचे राजकारण हे मध्यम वर्गांचे राजकारण होतं. म्हणजे शेतात व कारखान्यात राबणाऱ्या मजुरांच्या परिस्थितीविषयी मला काहीच माहिती नव्हती हे स्वतः त्यांनीच मान्य केलं आहे. आणि गांधीजींच्या चंपारण्यातील आणि कैरोमधील चळवळीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांचे प्रथम लक्ष गेलं आणि 1920च्या उन्हाळ्याच्या काळात परिस्थितीवश शेतकऱ्यांच्या सहवासात काही दिवस त्यांनी काढले किंवा त्यांना काढावे लागल्यामुळे त्यांच्या दैन्याशी, त्यांच्या दारिद्र्याशी, दुःखाशी नेहरूंचा अत्यंत जवळून त्याची ओळख झाली, परिचय झाला
आणि शेतीविषयक प्रश्नांची जाणीव नेहरूंना झालेली दिसते. त्यांच्या समाजवादी विचारांचं जे मूळ हे त्यांच्या ह्या अनुभवात दिसून येतं. नेहरू समाजवादाकडे का झुकले असावे, तर त्याचं मूळ आपल्याला इथे सांगता येईल. त्याचप्रमाणे जनसामान्यांविषयी, त्यांच्या शिक्षण व कल्याणाविषयी देखील नेहरूंना पुढे जन्मभर वाटत राहिलेले कळकळीचं मूळ देखील यातच आपल्याला शोधावं लागेल. गांधीजींची धार्मिक मते, धार्मिक विचार नेहरूंच्या बुद्धिप्रामाण्यवादी, आधुनिक व विज्ञाननिष्ठ मनाला पटणे केवळ असंभव होते. मात्र तरीही अनेक बाबतीत ते गांधीजींचे वैचारिक वारसा ठरताना आपल्याला दिसतात. पुढे सन 1923मध्ये पंडित नेहरू अलाहाबाद म्युनिसिपल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि अत्यंत उत्साहाने त्यांनी ते काम सुरू केलं. पण लवकरच तिथल्या पोलादी चौकटीमुळे या उत्साहावर त्यांचं पाणी पडलं. तरी देखील हा 2 वर्षांचा अनुभव त्यांचा वाया गेला असं म्हणता येणार नाही, कारण त्यामुळे त्यांना ब्रिटिश प्रशासनाचे अंतरंग जवळून निहाळता आलं, अनुभवता आलेलं आपल्याला दिसून येतं. पत्नीच्या आजाराच्या निमित्ताने स्वित्झर्लंडला जाण्याचा निर्णय त्यांनी सन 1926 साली घेतला होता आणि मार्च महिन्यात त्यांनी त्याच 1926च्या मार्च महिन्यात त्यांनी व्हेनिसच्या वाटेवर पाय ठेवलेला दिसतो. पुढे सन 1927च्या डिसेंबरपर्यंत ते युरोपातच राहिले. त्यांच्या राजकीय विचारांवर या युरोप प्रवासाचा अत्यंत महत्त्वाचा प्रभाव देखील पडलेला दिसतो, कारण 1927च्या फेब्रुवारी महिन्यात ब्रुसेल्स येथे भरलेले जे विजेते राष्ट्र होते, जीत राष्ट्र, ह्या राष्ट्रांच्या परिषदेस हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. आणि स्वातंत्र्याचं युद्ध हे सर्वांनी मिळून साम्राज्यशाहीबरोबर खेळावायचं युद्ध आहे आणि त्यासाठी एका बैठकीवर जमून विचार करणं फार इष्ट आहे, याची जाणीव त्यांना झाली. विजेत्या राष्ट्रांमध्ये वाढत असल्याचे या परिषदेत नेहरूंच्या लक्षात आले. त्याप्रमाणे त्यांच्या आंतरराष्ट्रीय विचारांना देखील या काळात फारच आपल्याला जास्त अनुभव आला त्यांना आणि त्याची पुष्टी मिळत गेली. नेहरू असं म्हणतात की माझी दृष्टी फाकून केवळ राष्ट्रवाद हा खात्रीनेच अपुरा आणि संकुचित आहे असं वाटू लागलं. युरोप, अमेरिकेतील राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक फेरबदलांनी ते अत्यंत भारावले आणि रशियाजवळ जगाला देण्यासारखं बरंच काही आहे याची त्यांना जाणीव झाली. सामाजिक स्वातंत्र्याचे मोल त्यांच्या लक्षात आलं. राजकीय स्वातंत्र्य हे त्या स्वातंत्र्याचं केवळ एक साधन आहे हेही त्यांना पटलं आणि त्यांच्या राष्ट्रवादाला एक नवा आर्थिक आशय प्राप्त झाला. मायदेशी परत आल्यावर काँग्रेसचं स्वरूप व साध्य बदलण्याची आवश्यकता नेहरूंना वाटणं हे स्वाभाविकच होतं आणि म्हणून काँग्रेसने केवळ राजकीय आणि संकुचित राष्ट्रवादी संघटना राहणं नेहरूंना पसंत नव्हतं. काँग्रेसने आपल्या कार्यात सामाजिक स्वातंत्र्याचाही राजकीय स्वातंत्र्याच्या बरोबरीने समावेश करावा असा आग्रह नेहरूंनी धरला. कामगार वर्गाशी असलेले त्यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ होते. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस, ज्याला आयटेक म्हणतो आपण, याच्या अध्यक्षपदी कामगारांनी नेहरूंना आपल्याला बसवलेलं दिसून येतं. आणि त्यानंतर थोड्याच दिवसात म्हणजे 1929 साली लाहोर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पंडित नेहरूंची निवड झाली आणि त्या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक परिवर्तन व आंतरराष्ट्रीयत्व या दोन्हीही मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिलेला दिसून येतो. त्या 2 संस्था म्हणजे एक आयटेक आणि दुसरी काँग्रेस मधील दुव्याप्रमाणे माझा उपयोग होऊन त्या संस्था परस्परांच्या अधिक जवळ येतील अशी नेहरूंना आशा वाटत होती. नेहरू पुढे असं म्हणतात की राष्ट्रीय सभा अधिक समाजवादी व मजुरांविषयी अधिक तत्पर बनेल आणि संघटित झालेले मजूर
राष्ट्रीय लढ्यात जोराचा भाग घेतील असं मला वाटतं, असंही नेहरूंच्या तोंडचं वाक्य आपल्याला सांगता येईल. नेहरूंच्याच प्रेरणेने काँग्रेसने 26 जानेवारी 1930 रोजी, कारण ह्या लाहोर अधिवेशनातच त्यांनी हे ठरवलेलं होतं, स्वातंत्र्य दिन म्हणून 26 जानेवारी 1930 रोजी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला आणि देशाला स्वातंत्र्याची शपथ दिली. जगातल्या इतर कोणत्याही लोकांप्रमाणे स्वातंत्र्याचा हक्क हिंदवासियांना असलाच पाहिजेत. स्वतःच्या परिश्रमाची फळं चाखण्याचा आणि जीवनावश्यक गरजा पुरविण्याचा व त्यायोगे विकासाच्या पूर्ण संधी मिळवण्याचाही त्यांना हक्क आहे. ब्रिटिश शासनाने या देशाचे केवळ राजकीय स्वातंत्र्य काढून घेतले नाही, तर जनतेच्या शोषणावर साम्राज्य उभारले आहे. भारताला आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व आध्यात्मिकदृष्ट्या उद्ध्वस्त केलेला आहे, असा त्या शपथेचा आशय होता. पुढे गांधीजींच्या दांडी यात्रेत सहभागी झाल्याबद्दल नेहरूंना अटक देखील झाली आणि 1931पर्यंत ते नैनीच्या तुरुंगात होते. 1931च्या कराची काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांनी मूलभूत हक्कांविषयी व आर्थिक धोरणांविषयी महत्त्वाचे ठराव देखील नेहरूंनी मांडले. कराचीच्याच ठरावाप्रमाणे मुख्य धंद्यांचं किंवा व्यवसायांचं, उद्योगांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निश्चय करून काँग्रेसने समाजवादाच्या दिशेने अत्यंत अल्प का होईना पण प्रगती केली आहे, असं नेहरूंचं म्हणणं होतं. सन 1930 नंतरच्या दशकात पंडित नेहरूंना अनेक तुरुंगवास भोगावे लागले. त्यात त्यांना लेखन वाचनाची संधी या तुरुंगवासाच्या काळात मिळालेली दिसते. म्हणजे त्यांनी कार्ल मार्क्सचं असेल, लेनिनचं लेखन वाचून काढलं. त्यांचा समाजवादावरील विश्वास नेहरूंचा अत्यंत दृढ होत गेला. ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध ग्रंथावरून हे लक्षात येऊ शकतं की भांडवलशाहीची व त्यावर आधारलेल्या लोकशाहीची त्यांनी कठोर शिक्षा केली. ब्रिटिश राजवटीखाली भारत भरडून चिरडून निघत असल्याचं प्रतिपादन नेहरूंनी केलं आणि तेच या प्रभावाचा संदर्भ देऊन लिहितात. ते असं म्हणतात की मार्क्सवादी विचारसरणीवरील माझी श्रद्धा दृढ होत गेली तसा नवा दृष्टी लाभ झाल्याचा आनंद मनाला झाला. मार्क्सवादामुळे माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात दडून राहिलेले बरेच अज्ञान तिमिर नष्ट होऊन इतिहासाला नवा अर्थ प्राप्त झाला. मार्क्सवादातील शास्त्रीय दृष्टिकोन व विचार स्वातंत्र्य ह्या दोन गोष्टींनी पंडित नेहरूंना विशेष आकर्षित केलेलं दिसतं. अर्थात जगापुढील सर्वकालीन प्रश्नांची उत्तरं मार्क्सवादात मिळू शकतील असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं, पण मात्र मार्क्सवादातील विचारसरणीवर त्यांचा विश्वास मात्र वाढलेला आपल्याला दिसून येतो. पुढे 1936च्या लखनौ काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. त्यावेळीही समाजवादावरील आपली निष्ठा त्यांनी हिरिरीनं मांडलेली दिसते. मात्र काँग्रेस अंतर्गत जयप्रकाश नारायण किंवा आदी नेत्यांनी स्थापन केलेले काँग्रेस समाजवादी पक्षाला ते जाऊन मिळाले नाहीत, कारण समाजवादापेक्षाही संघटनेच्या ऐक्याला त्यांच्या मते अधिक प्राधान्य होतं. 1937मध्ये तिसऱ्यांदा त्यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 1935च्या कायद्यानुसार निवडणुका झालेल्या होत्या 1937ला, ज्याला प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका म्हणतो आपण, आणि त्या लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. प्रचाराची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने पंडित नेहरूंवर येऊन पडली. खांद्यांवर ध्वनिक्षेपक घेऊन दिवसाकाठी डझनवारी सभांमधून भाषणं करीत नेहरू फिरत होते. एकूण कोट्यावधी लोकांसमोर नेहरू बोलले. हिंदुस्थानच्या उत्तर सीमेपासून तो दक्षिण समुद्रापर्यंत मी भरधाव निघालो होतो. विश्रांती अशी जवळजवळ नव्हतीच. सारा देश हलवून सर्वत्र नवीन जीवनाची चिन्ह दृष्टीपथास येऊ लागली. या पर्यटनामध्ये हिंदुस्थानचा व त्याच्या जनतेचा माझ्या मनासमोर आविष्कार झाला.
माझ्या देशाचे सहस्रावधी रंगदार पैलू आणि त्या सर्वांवर सदैव उमटलेल्या हिंदुस्थानाच्या एकत्वाचा ठसाही माझ्या दृष्टीस पडला. हिंदुस्थानाच्या अपार सौंदर्याने आणि वैधव्याने त्यांना भारावून टाकलेलं होतं. या अनुभवाचा खूप खोलवर त्यांच्या विचारविश्वावर, चिंतनावर प्रभाव पडलेला दिसतो. भारताचा त्यांना नव्याने शोध लागला. यातूनच डिस्कवरी ऑफ इंडिया हा त्यांचा ग्रंथ देखील पुढे आपल्याला आलेला दिसून येतो. पंडित नेहरूंनी स्वतःच्या भाषेमध्ये हे जे वर्णन केलेलं आहे त्यावरनं त्यांचा आपल्याला कार्याचा आणि विचारांचा आपल्याला अंदाज येतो. आता याच सुमारास काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात फूट पडली होती. काही टीकाकारांच्या मते नेहरूंची मुस्लिम लीगविषयीची ताठर भूमिकाच लीगच्या फुटीरतावादी धोरणांना प्रेरक ठरली आणि सन 1940च्या मार्च महिन्यात जिनांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. नेहरूंना अर्थातच तो अमान्य होता. त्याच वर्षी ऑक्टोबर अखेर नेहरूंना 4 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा देखील झाली. परंतु डिसेंबर 1941मध्ये त्यांची सुटका देखील झाली. ऑगस्ट 1942मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने चले जावचा ठराव पास केल्यानंतर लगेचच त्यांना पुन्हा अटक झाली आणि जून 1945पर्यंत ते तुरुंगातच होते. याच संधीचा फायदा त्यांनी हे जे उपरोक्त आपण ग्रंथ म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया असेल किंवा अगदीच त्यांचे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे ग्रंथ लेखन करण्यासाठी त्यांनी खर्च केला. सन 1946मध्ये ते पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यावेळेस लॉर्ड वेवेल योजना आली आणि लॉर्ड वेवेल यांनी त्यांना अंतरिम शासनाच्या प्रमुख पदाची सूत्र स्वीकारण्यासाठी पाचारण केलं. सर्वत्र जातीय दंग्यांना त्या काळात ऊत आलेला होता आणि मार्च 1947मध्ये लॉर्ड माउंटबॅटन भारतात आले. 6 महिन्यात सत्तांतराची कारवाई त्यांना पार पाडायची होती आणि त्यामुळे त्यांनी फाळणीची योजना मांडली. परिस्थितीच्या सक्तीपोटी आणि अगदी अनिच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेच्या विरुद्ध नेहरूंनी ती मान्य देखील आपल्याला केलेली दिसते. नाविलाजाने ती मान्य करावी लागली आणि त्यानंतर नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. नव्या सरकारपुढे प्रचंड आव्हानं होती. हिमालय एवढी संकटं आणि समस्या आवासून उभ्या होत्या. घटनेच्या आकारणी सुरू झालेली होती राज्यघटनेची आणि त्याच वेळेस जातीय दंगी पेटलेल्या होत्या. दारिद्र्य देशापुढे भेडसावत होतं. उंचावलेल्या अपेक्षांचा स्फोटक ठरत होत्या त्या आणि फाळणीमधून उद्भवलेल्या निर्वासितांचा प्रश्न अनेक अंगांनी कसोटी पाहत होता. त्यातच ऑक्टोबर 1947मध्ये पाकिस्तानच्या प्रेरणेने काश्मीरातील काही टोळ्यांनी उठाव देखील केला. जातीय पिसाटपणाने गांधीजींचा त्यावेळेस बळी देखील गेला. ह्या अशा सगळ्या परिस्थितीत पुढे 1950 साली संविधान अंमलात आल्यानंतर एवढ्या विराट आणि खंडप्राय देशात लोकशाही निवडणुका घेण्याचं एक अवाढव्य असं आव्हान देखील नेहरूंपुढे उभं होतं. जमातवाद, हिंसाचार, भाषावाद, प्रादेशिकता अशा अनेक शक्ती प्रवाहांशी तोंड त्यांना द्यावं लागत होतं आणि एका बाजूने ह्या फळ्या लढवीत असतानाच दुसऱ्या बाजूने राष्ट्राची आर्थिक प्रगती साधाव्याच्या दृष्टीने नियोजनाद्वारे आणि विकास कार्यक्रमांद्वारे रचनात्मक कार्य करण्याची ही गरज निकड त्यांच्यापुढे उभी राहिलेली होती. नेहरूंनी या सर्व जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. 1962 साली त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात त्यांना सोसावा लागला आणि तो म्हणजे भारताच्या शेजारी राष्ट्र चीनने केलेल्या आक्रमणाचा. त्यांचा नेहरूंचा चांगुलपणा, उदात्त तत्व, शांतता इत्यादी सगळ्यांना ह्या घटनेने हादरा बसला आणि आक्रमणाला खंबीरपणे त्यांनी तोंड देत असतानाच नेहरूंच्या नेतृत्वाखालील शासनाने आणि राष्ट्राने शांतता व लोकशाही निष्ठा यावरील आपली श्रद्धा मात्र ढळून दिलेली दिसत नाही. आणि एकूणच शेवटी 27 मे 1964 रोजी पंडित नेहरूंनी इहलोकीची यात्रा आपल्याला संपवलेली दिसून येते.
आता नेहरूंबद्दल आपल्याला खरं तर पुढे चर्चा करायची. त्यांच्या आयुष्यातील ह्या सगळ्या घटना आणि प्रत्येक घटनेला खूप सारे कंगोरे आहेत. त्यातले खूप सारं खोलवर आपल्याला जाणून घेता येईल. पण आपण अगदी त्यांच्या आयुष्यक्रम कसा राहिला याविषयी आपण अगदी थोडक्यात त्यांची माहिती जाणून घेतली. आपल्याला पुढे पंडित नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विषयक असणारे लोकशाही, समाजवाद, राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रवाद, इतर काही महत्त्वपूर्ण त्यांच्या विचारातील संकल्पना जाणून घ्यायच्या आहेत. पण एकूणच पंडित नेहरूंसारखं व्यक्तिमत्व जे खरंच त्यांच्या विचारांची जर वैशिष्ट्य बघितली तर वेगवेगळी वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. म्हणजे नेहरूंचे विचार हे त्यांनी लिहिलेल्या डिस्कवरी ऑफ इंडिया, ज्याला भारताचा शोध किंवा ग्लिम्पस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री, जगाच्या इतिहासाचं ओझरतं दर्शन, नाही का, असं त्याचं अर्थ होतो. किंवा अगदी त्यांचं आत्मचरित्र, त्यांची भाषणं, लेख किंवा पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द यातून आपल्याला पाहावं लागतं. पंतप्रधानांची सूत्र त्यांनी हातात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यांनी राज्यकारभाराची जी दिशा ठरवली, वेळोवेळी जे निर्णय घेतले, त्यावरून त्यांचे विचार कोणत्या प्रकारचे होते हे स्पष्ट होतं. त्यांची दृष्टी ही बुद्धिनिष्ठ होती, विज्ञाननिष्ठ होती आणि धर्मनिरपेक्ष देखील त्यांची दृष्टी होती. पंडित जवाहरलाल नेहरूंवर आधुनिक पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव होता. त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये झालं. तेथील वास्तव्यात पाश्चिमात्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक विचार यांचा प्रभाव नेहरूंवर पडलेला दिसतो. पूर्व व पश्चिम यांचं विचित्र मिश्रण आपल्याकडे झालेलं आहे, असं नेहरूंनी स्वतःबद्दल म्हटलेलं आहे. एकीकडे भारतीय संस्कृतीशी असणारे आपलं अतूट नातं त्यांना जाणवत होतं आणि त्याचबरोबर आधुनिक पाश्चात्य विचारसरणीही त्यांच्या मनावर प्रभाव टाकत होती. विशेषतः पाश्चात्य देशातील उदारमतवादी विचारसरणी आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन यांची छाप नेहरूंवर आपल्याला अधिक पडलेली दिसते. यामुळे एकीकडे भारतीय परंपरेतील चांगल्या गोष्टींबद्दल, भारताच्या प्राचीन संस्कृतीबद्दल त्यांच्या मनामध्ये अभिमान असल्याचं जाणवतं. पण तसंच भारतीय लोकांमधील अंधश्रद्धा, रूढीप्रियता किंवा जातीभेदासारख्या अनिष्ट कालबाह्य गोष्टी याला त्यांनी केलेला विरोधही आपल्याला दिसून येतो. जवाहरलाल नेहरूंनी मानवी स्वातंत्र्याचं आणि समतेचं समर्थन केलं, त्याचे पुरस्कर्ते ते होते. जुन्या समाजातील अंधश्रद्धा, विषमता नष्ट करून त्या जागी न्याय, स्वातंत्र्य, समता यावर आधारलेला समाज उभारावा हे त्यांचं स्वप्न होतं. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर त्याची पुनर्रचना कशी करायची, कोणत्या पायावर करायची याबद्दल त्यांच्या कल्पना अगदी स्वातंत्र्यापूर्वीपासूनच निश्चित झालेल्या होत्या. आणि पंतप्रधानकीची वस्त्र त्यांनी धारण केल्यानंतर भारताची पुनर्रचना कशा प्रकारे करायची यासंबंधीच्या त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या स्पष्ट करताना ते स्वतः असं म्हणतात की कशा तऱ्हेचा भारतवर्ष आम्हाला पाहिजे, कशा तऱ्हेचे जग व्हावे असे आम्हाला वाटते. आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टांबद्दल हिंदुस्थान निर्माण करावायचं आहे. या हिंदुस्थानात प्रत्येक नागरिकाला प्रगती आणि सेवा याविषयी समान संधी मिळेल. पैसा व प्रतिष्ठा याविषयीची आजची विषमता नष्ट होईल आणि आपली शक्ती सर्जनात्मक व विधायक कार्याला लागेल. म्हणजे अशा प्रकारे हिंदुस्थानात जातीवाद, अलगपणा, विषमता, अस्पृश्यता, पूर्वग्रह आणि पिळवणूक यांना स्थान राहणार नाही. धर्म स्वातंत्र्य जरूर राहील, पण धर्माला राष्ट्राच्या राजकीय व आर्थिक गोष्टीत ढवळाढवळ करू दिली जाणार नाही. भारताचे नेतृत्व स्वीकारताना नेहरूंनी ही जी काही स्वप्न उराशी बाळगलेली होती ती त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत ती त्यांनी आपली शक्ती साकार करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून नेहरूंच्या विचारांची वैशिष्ट्ये जर बघितली तर ती अत्यंत विलोभनीय आणि अत्यंत मार्मिक स्वरूपाची आपल्याला असल्याची दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच पंडित नेहरूंच्या आधुनिक राजकीय विचारांचा आपल्याला अभ्यास करण्याआधी पंडित नेहरूंच्या जीवनकार्याविषयी त्यांचा एक अल्प परिचय म्हणून, एक प्रास्ताविक म्हणून आपण ही जी काही चर्चा केली यातनं तुम्हाला एक पंडित नेहरूंबद्दल एक थोडासा ज्याला काय म्हणूया आपण तुमचा बेस तयार होईल, तुम्हाला त्याचं आकलन होईल. म्हणजे आपल्याला पुढे नेहरूंचे विचार
समजून घ्यायला ह्यामधल्या वेगवेगळ्या घटनाक्रमाचा आपल्याला त्याचा उपयोग होईल. पंडित नेहरूंबद्दल तुम्हाला खूप साऱ्या पुस्तकांमधून, संदर्भ ग्रंथांमधून किंवा अगदीच तुम्हाला गुगलच्या माध्यमातून इंटरनेटवरती वेगवेगळ्या संदर्भ वाचायला मिळेल. ते तुम्ही नक्की वाचा आणि पुढच्या भागामध्ये आपण प्रत्यक्षात पंडित नेहरूंचे असणारे राष्ट्र, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही या महत्त्वपूर्ण संकल्पनांची आपण चर्चा करायला सुरुवात करू. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.